श्री स्वामी समर्थ सर्वांना. लास्ट 2 वीक्स बिफोर आम्ही गावी गेलो होतो, आजीला बघायला गेलेलो. त्याच दुपारी आम्ही शेतामध्ये गेलो होतो मुलांना घेऊन स्विमिंगसाठी. यांनी इव्हिनिंगला परत आजीकडे गेलो होतो. तर घरापासून आमचं शेत 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रस्ता खूप खराब आहे, बघू शकतो तुम्ही खड्डे वगैरे, कसं पाणी वगैरे साठलेलं आहे. पण वातावरण खूप छान आहे, निसर्गरम्य असं वातावरण आहे. जाताना खूप छान. मुलं खूप दिवसापासून मागे लागलेली. स्वराज पुण्यात होता तेव्हापासूनच मागे लागलेला की मला स्विमिंगला जायचं आहे, मला विहिरीला जायचं आहे, मला विहिरीला पोहायला शिकायचं आहे. म्हणून रोज पप्पांच्या मागे लागलेला की गावाला गेल्यावर आपण विहिरीला जायचं म्हणून, आणि मला पोहायला शिकवा म्हणून. संयमची पोहायला शिकली. सुरुवातीला येत नव्हतं तिला, पण आता खूप छान पोहते ती पोहायला शिकली. मग ती पण रोज जाते पोहायला. आणि ती तिथे गेल्यावर काकांच्या मागे लागते पोहायला जायचं आहे म्हणून. मग दुपारी मग वेळ होता, सगळं घरातली कामे आवरल्यावर नंतर मुलांना घेऊन मग स्विमिंगला गेलो. कसं छान वातावरण आहे बघा. ऊस वगैरे आहे बाजूला, आंब्याची वगैरे खूप झाडं होती, नारळाची वगैरे, केळीची झाडे. अशा प्रकारे आमच्या शेतामध्ये पोहोचलो आम्ही. हे बघा आमचा आहे गोटा. आता आमचा कुत्रा बघा या मोठ्या. ह्या दोघांना खूप घाई असते शेतात यायसाठी. हे भुबू बघा, छोटा भुबू आहे. ही ट्यूब बाहेर आहे इथे. साफसफाई करून घेतली सकाळी यांनी. गोट बघू किती गोट आहेत आपल्या. या गोट आहेत, सकाळी साफसफाई करून गेलेले हे, पण तरी पण एवढी घाण केली बघा त्यांनी. शिसू केलेली आहे सगळी. आतमध्ये पण आहे तिकडे. त्यांना खायला काय दिलं हो? हे बघा, ही अशी कुट्टी आहे. तिकडे आतमध्ये मशीन आहे कुट्टी करायची. त्यांना अशी कुट्टी खायला दिलेली आहे. तिथे असं चारा ठेवलेला आहे चरायला. आणि इकडे बघा हे पोरं पोहायला निघाले आहेत. गोट फार्मिंग आपलं कमिंग सून आहे. आता ही सुरुवात आहे. अच्छा, सुरुवात आहे. आपलं खूप मोठं करायचं. किती गोट आहेत आपल्याकडे? किती शेळ्या आहेत? 4 शेळ्या आहेत आणि बाकी पिल्लं आपल्याकडे 11 आहेत. 11 पिल्लं. पिल्लं मोठे आहेत, 5 पिल्लं लहान आहेत. 5 पिल्लं अजून छोटे. टार्गेट आहे 20 शेळ्या करायचं टार्गेट आहे. अच्छा, सुरुवात आहे. हा. आणि त्यांना खायला काय देता तुम्ही शेळ्यांना? शेळ्यांना झाडांचा पाला देतो, गवताची कुट्टी देतो, उसाच्या पाल्याची कुट्टी देतो. हा. आणि ही कुट्टी कशाने? वरडा देतो. कशाचा भरडा? मका, डाळ, शेंगदाणा पेंड याचा वरडा असतो त्यांना. स्वराज, तुला कसं वाटतंय शेतात येऊन? छान छान शेळ्या बघितल्यावर कसं वाटतंय? छान छान. छान आहेत ना गोट? दीदी, तुला कसं वाटतंय? मला खूपच छान वाटतंय. चला आता आपण कुठे जायचंय तर? विहिरीला पवाय. ओके, चला लेट्स गो. मी थोडीफार इन्फॉर्मेशन सांगितली गोट फार्मिंगची. आता गोट फार्मिंग वगैरे करणार आहे आम्ही. त्यांचं प्लॅनिंग आहे पुढे काय काय करायचं त्या रिगार्डिंग त्यांनी थोडंफार आत्ता सांगितलं. आणि नंतर मग आम्ही पुढे मुलांना घेऊन स्विमिंगसाठी गेलो. इकडे विघ्नेश काका आलेत, स्वराजच्या साईचा काका विघ्नेश काका. च्या पप्पांना आबा बोलतात ते. हे आले की आबा आले की ते सगळे एकत्र जातात स्विमिंगला वगैरे. आबाला सोडत नाही ते. कुठे नवीन शेड करणार आहे? इथे. सकाळी साफसफाई करून घेतली. त्या ठिकाणी साप सकाळी गेला. अरे हा. त्या ठिकाणी साप गेला तो माझ्या पायातून गेला. हो, पायातूनच गेला. मग मारलं का काय केलं? पकडायचं होता पण त्या भिंतीत जाऊन बसलाय. अच्छा, हा. इथं नवीन आता शेड बनवायचं आहे हा. मसरांच्यासाठी. नवीन शेड बनवणार आहे? केळीची बाग आहे. केळीची बाग आमची आहे. हे लिंबूचं झाड आहे. हे लिंबूचं झाड. इकडं सगळीकडे ऊस आहे. आमची घाई लागलेली आहे जाण्यासाठी. स्वराजला घेतलेला आहे म्हणजे स्वराज मागवत. स्वराज लुक बॅक. चालायचं ना स्वराज? ठेवलेला आहे. खरी कोणी पिली? असं फायनली मस्ती मजा करत आम्ही चाललो होतो. आणि फायनली आम्ही विहिरीपर्यंत पोहोचलो. स्वरूला असं पोहायला शिकवायचं होतं म्हणून ते हे रश्शीने त्याला असं बांधत होते.
आणि एका साईडला इथे बांधायला होतं, त्याला बांधून त्यांनी त्याला मग खाली सोडायचं होतं त्याला पोहायला ट्यूबमधून. मग त्याची तयारी ते करत होते, त्याला खाली सोडणार होते पोहायला. सई आता लास्ट इयर तिला शिकवलं होतं पोहायला, त्यामुळे ती खूप छान आता पोहते, ट्यूबने वगैरे पण पोहते, विदाऊट ट्यूब पण पोहते ती. खूप छान पोहते ती, कशी पोहते बघा. मुलांना खरं ह्या वयात अशा गोष्टी शिकवायला हव्यात, एक्सरसाइज वगैरे होतं, त्याने ॲक्टिव्ह होतात मुले. हे बघा आता स्वरू चालला आहे आमचा खाली, फर्स्ट टाईम चालला आहे विहिरीमध्ये पोहायला. 4 वर्षाचा आहे हा, पण तो खूप घाबरला, पोहायला नको म्हणतो, खूप घाबरला तो. इथे पोहल्यानंतर थोड्या दिवसांनी तो आत्ता खूप छान पोहायला लागला आहे. तो पहिले 2 दिवस घाबरला आणि नंतर खूप छान पोहतो. तो मी त्याचे व्हिडिओज नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पोस्ट करेन, तो किती छान पोहला वगैरे. खूप जणांनी प्रयत्न केला त्याला पाण्यामध्ये हे करायचा, पण तो काही पोहलाच नाही. नाही बघा, घाबरतो, रडायला लागला तो. तर त्या सगळ्यांनी एन्जॉय केलं खूप, उड्या मारल्यावरून, आणि मग पोहत होते मस्त. हे दरवर्षी गावाला आले की म्हणजे दर महिन्याला वगैरे उन्हाळ्यात आले की मग कायम पोहतात विहिरीला, खूप छान वाटतं त्यांना पोहायला. ही बघा दीदी अशी नॉनस्टॉप पोहते आमची, कंटिन्यू. गावाकडची मज्जाच काही वेगळी असते, विहिरीला पोहणं वगैरे, थंडगार हवा, मस्त मजा येते गावाला. कैरी वगैरे वातावरण. ते मी थोडा वेळ वेट करत बसले होते या सर्वांचा. तिकडे अशा त्या उसामध्ये आतमध्ये विहीर आहे, इकडे मी इथे थोडा वेळ वेट करत बसले होते. तिकडे आमच्या ह्या साईडला शेड आहे. आता बघू कधी येतात हे, लवकर काय बाहेर निघायचे नाहीत. मी आता उद्या पोहायला जायचं म्हणते, बघू. नंतर मुलं हे पोहून आले पुढे, स्वराज वगैरे मुलं होते सगळे पोहून वगैरे दमून आले हे. आणि नंतर मग थोडा वेळ बसले मुलांनी वगैरे, खायला वगैरे खायचं होतं मुलांना. थोडा वेळ काय खाते? मैंने चपाती भाजी वगैरे थोडाफार वरचं काहीतरी खाऊन घेतला. आणि शेतातलं थोडंफार काम होतं, मग जाऊन मग सगळं काम वगैरे करून घेतलं, गोटा वगैरे साफ वगैरे क्लीन करून घेतला. मुलं थोडा वेळ खेळलीत. मग बाहेर पण त्यांना सकाळी गेले होते अगोदर, पण बाहेर पण त्यांना बघायचं होतं गोट्यामधलं वातावरण वगैरे. नंतर तिथं मस्तपैकी गोटसोबत खेळत बसलेले दोघं पण. आम्ही वगैरे सगळं काम उरकून परत क्लीन वगैरे करून घेतलं, पाणी वगैरे दिलं गोटला. हे बघा कसे दोघे पण एन्जॉय करतात खूप. स्वराजला तर खूप छान वाटतं शेतामध्ये जायला, दरवेळेस गेलो की मागे लागतो. थोडंसं फोटोशूट वगैरे केलं सई आणि हे बघा आता हे सगळे असे पोहून आलेले आहेत, दमून इथे बसलेले आहेत. तर कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स? छान छान. कोण कोण रडलं? स्वराज रडला, पप्पा नाही रडले. स्वराज का रडला? मला भीती वाटली होती ना. पप्पा पोहले छान छान, दीदी पण आमची छान पोहली ना. दीदी कसं वाटलं तुला? मला खूप छान वाटलं, मी वरनं उडी मारली आता खूप आणि दमलीस बिना ना? टूबचं बी मी पोहली. अरे वा, खूप छान. आणि स्वराज पोहला नाही का? स्वराज तर काय तू रडतो स्वराज सारखा. पहिल्यांदा झालाय ना, त्यामुळे स्वराज स्वराज घाबरतो. घाबरला आहे ना. आता सई दीदी दमली आहे ना. सगळ्यात मोठा मी पोहला. पप्पा दमले का? पप्पा नाही दमले. कसं वाटलं पप्पांना पोहून खूप दिवसांनी? पण चला पवायचं खाऊ खाऊया, चला खाऊ काय म्हणलं. चला खाऊ नाही टाकलं. बोला ना. चला आता हे बघ. हे बघा, आमचा व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. थँक्यू. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ छान वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आम्हाला प्रोत्साहन द्या छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी. आम्ही ह्या व्हिडिओ Thank you so बनवण्यासाठी much. खूप मेहनत केली आहे. तुम्ही फक्त एक लाईक तरी करून ठेवा. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मग भेटूया. बाय. चला 5व्या नंतर 6व्या नंतर 7व्या नंतर 8व्या नंतर 9व्या. अयो पाचच्या दरम्यानंतर मग आम्ही घरी गेलो. तरी पण खूप ऊन होतं वगैरे. जाताना थंडगार हवा सुटलेली अशी, नारळाची झाडं वगैरे होती. रस्ता खूप खराब आहे त्या साईडचा, पण झाडं वगैरे खूप छान आहेत. ऊन होतं. मग कसं वाटलं आमचा हा व्लॉग नक्की कळवा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.